Friends, here we are going to learn type second, that is examples on 30, 60, 90 theorem. हा 30, 60, 90 theorem काय आहे तर पहा, या ठिकाणी अशा प्रकारचा एक ट्रायंगल असतो. या ट्रायंगल मध्ये एक अँगल लक्षात घ्या हा 90 आहेच आणि समजा हा अँगल 60 आहे. समजा याचं नाव दिलं ABC, राईट, ABC. तर लक्षात घ्या, if one angle is 60, another angle is 90, third angle must be 30. हे कसं काय तर sum of three angles of a triangle is 180. म्हणजे कसं होईल तर अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180. अँगल A आम्हाला माहित नाहीये, तो 30 यायला पाहिजे. येतोय की नाही बघूया. अँगल B किती आहे 90, अँगल C किती आहे 60 इज इक्वल टू 180. मग 90 प्लस 60 किती आहे सांगा सर. 90 प्लस 60 इज नथिंग बट 150. देअरफॉर इट इज 180 तर आहेच. प्लस 150 राईट साईडला गेले सांगा, प्लसचं काय होणार मायनस. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 150. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू या ठिकाणी 30 डिग्री, राईट. मग हा जो आहे लक्षात घ्या अँगल ए, मगाशीच आपण बोललो होतो की तो 30 डिग्री इथे येणार आहे आणि हा लक्षात घ्या झाला 30 डिग्री. मग व्हॉट इज द थिअरम. थिअरम इज लाईक दिस. अपोजिट साइड ऑफ, लक्षात बघा सर, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज. मराठीमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या 30च्या समोरची बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. 30च्या समोरची बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. 30च्या समोरची बाजू काय आहे बघा सर, इट इज BC. 30च्या समोरची बाजू इज इक्वल टू 1/2 इंटू व्हॉट इज हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज मीन अपोजिट साइड ऑफ 90. अपोजिट साइड ऑफ 90 इज नोन ॲज हायपोटेन्यूज, दॅट इज AC. हा काय झाली बघा सर AC. दिस इज द फर्स्ट रूल. लक्षात घ्या हा पहिला नियम आहे. 30च्या समोरची बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. अपोजिट साइड ऑफ 30 इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज. आता लक्षात घ्या इथं अपोजिट साइड ऑफ 60 हा एक रूल आहे, लक्षात घ्या सर. हा काढायचा आहे, तो कसा येईल सांगा सर. अपोजिट साइड बघा सर, अपोजिट साइड ऑफ 60, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज इंटू लक्षात घ्या हायपोटेन्यूज. √3/2 गुणिले कर्ण. 60च्या समोरची बाजू कुठली आहे बघा सर AB बरोबर √3/2 हायपोटेन्यूज किती आहे बघा सर AC. बरोबर सर. हा दुसरा रूल झाला बघा सर. हा कुठला रूल झाला, रूल नंबर सेकंड. म्हणजे 60च्या समोरची बाजू बरोबर √3/2 गुणिले कर्ण. अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. हे दोन जे रूल्स हे सांगतात, हे रूल इज नथिंग बट 30, 60, 90 थिअरम. 30, 60, 90 हे जे प्रमेय आहे ते सांगतं 30च्या समोरची बाजू बरोबर 1/2 इंटू कर्ण. म्हणजेच अपोजिट साइड ऑफ 30 इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज. अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. ह्याचे आपण आता याचा वापर करायचा आहे, लक्षात घ्या. तर इथे या ठिकाणी याचा आन्सर लिहित असताना आपल्याला हे गणितामध्ये काय काय दिले सांगा सर. हियर इन ट्रायंगल लक्षात घ्या PSR. इन ट्रायंगल PSR अँगल P इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर सर. देअरफॉर अँगल R किती येणार सांगा सर. 130 आहे, 190 आहे, पुढचा किती येणार आहे 60 डिग्री. बरोबर आहे का सांगा. सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. बरोबर सर. हे या ठिकाणी अँगल R बरोबर 60 झालं सर. हे मग अँगल R बरोबर 60 इथं लिहून टाकायचं. मग आता या ठिकाणी 30च्या समोरची बाजू ही 60च्या समोरची बाजू तुम्हाला काढता येईल सर. 60च्या समोरची बाजू. देअरफॉर अपोजिट साइड ऑफ 60, अपोजिट साइड ऑफ 60, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2
इंटू हायपोटेन्यूज म्हणजे 60च्या समोरची बाजू बरोबर √3 भागिले 2 गुणिले कर्ण. मग या ठिकाणी लक्षात घ्या ही जी 60च्या समोरची बाजू आहे ती काय आहे सांगा सर, SP. 60च्या समोरची जी बाजू आहे ती आहे SP. इट इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज म्हणजे लक्षात घ्या हायपोटेन्यूज किती आहे बघा सर, PR. हायपोटेन्यूज म्हणजे अपोजिट साइड ऑफ 90. दिस इज नोन एज हायपो. PR. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या SP ची व्हॅल्यू आपल्याला दोन्ही व्हॅल्यूज माहित नाहीयेत सर, बरोबर सर, दोन्ही व्हॅल्यूज माहित नाहीयेत. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा 30च्या समोरची बाजू माहित आहे, त्यामुळे तो फॉर्म्युला आपण पहिल्यांदा वापरूया. देअरफॉर अपोजिट साइड ऑफ 30 इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोथेनिस. मग 30 ची अपोजिट साइड काय आहे, SR. 30 ची अपोजिट साइड आहे, 30 ची अपोजिट साइड ही SR इंटू हायपोथेनिस हा PR. SR ची व्हॅल्यू किती आहे बघा सर, 6 इज इक्वल टू √3/2 इंटू PR. आपल्याला PR ची व्हॅल्यू काढायची आहे, PR ची. मग √3/2 ह्या साईडला घ्या, दॅट इज 6 इंटू 2/√3. 6 इंटू 2/√3 इज इक्वल टू PR. बघा सर लक्षात येते का, ही 30च्या समोरची बाजू 6 आहे, आपल्याला PR काढायची आहे, लक्षात घ्या सर, बरोबर आहे. आता याचं डिव्हिजन पॉसिबल आहे का बघा सर, याचं डिव्हिजन पॉसिबल आहे का, तर मला असं वाटतं सर इथे बघा, इथे आपण असं करूया, लक्ष जर दिलं आपण तर 2/√3 हे √3 कॅन्सल व्हायला पाहिजे. आणि इथं व्हॉट इज 6 मीन्स लक्षात घ्या 2 इंटू 3, 2 3 6 इज इक्वल टू PR. पण आम्हाला √3 पाहिजे, √3 कट व्हायला पाहिजे. ते कसं होईल सांगा बरं, तर 3 मीन्स व्हॉट, 3 मीन्स √3 इंटू √3. 3 मीन्स व्हॉट, √3 इंटू √3. त्यामुळे ह्या √3ला हे √3 कॅन्सल झालं. आता आन्सर काय येईल, 2 2 जा 4, 4√3. किती आलं बघा सर, 4√3 इज इक्वल टू PR. हे झाले सर व्हॅल्यू ऑफ PR झाली सर, ही झाली व्हॅल्यू ऑफ PR 4√3. ओके सर. आता आपल्याला काय काढायचे, अपोजिट साइड ऑफ 60 काढायचे सर. मग फॉर्म्युला आहे सर आपल्याकडे, अपोजिट साइड ऑफ 60 म्हणजे 60च्या समोरची बाजू, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू, थोडं आपलं चुकलं सर लक्षात घ्या, आय एम सॉरी फॉर दॅट. इथं 1/2, इथं 1 लिहायचं राहिलं आपलं, दुरुस्ती करूया. 1/2 हे 1/2, हे लक्षात घ्या 2/1, राईट, हे 2/1. देअरफॉर 2 6 जा 12 असं हे उत्तर आलं सर. म्हणजे थोडंसं लिखाणामध्ये थोडी चूक झाल्यामुळं हे थोडंसं आपलं झालं सर, लक्षात घ्या. पहा इथे, आय एम सॉरी फॉर दिस. म्हणजे एक्झाम्पल काय झालं सांगा सर, 2 6 जा 12, 12 इज इक्वल टू PR. 12 इज इक्वल टू PR. ह्या PR ची व्हॅल्यू किती आली बघा सर, PR ची व्हॅल्यू किती आली, 12, राईट. आता आपल्याला 60च्या समोरची बाजू काढायची आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अपोजिट साइड ऑफ 60, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग सर 60च्या समोरची जी बाजू आहे ती आहे SP, जी काढायची आपल्याला, इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. ती किती आहे सांगा सर, 12. हायपोटेन्यूज मीन्स PR. मग या ठिकाणी व्हॅल्यू घालूया सर, आपल्याला SP काढायचे. देअरफॉर √3/2 इंटू 12. बघा भाग जाईल का, 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. देअरफॉर आन्सर इज SP इज इक्वल टू 6√3. त्याला आपण युनिट्स म्हणूया सर, त्यांनी काही सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणूया सांगा सर, युनिट्स. हे सुद्धा PR इज इक्वल टू 12 युनिट्स. युनिट्स मराठीमध्ये त्याला एकक असं म्हणतात सर. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, टू फॉर्म्युलेज आर व्हेरी इम्पॉर्टंट. अपोजिट साइड ऑफ 30 इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज आणि अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3 इंटू हायपोटेन्यूज. प्रॉब्लेम सेट 1, दुसऱ्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, फाइंड द हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2A. इक्विलॅटरल ट्रायंगल सर म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू समान आहेत, त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, समभुज त्रिकोण, बरोबर आहे सर.
मग त्याच्या तिन्ही साइड सेम आहेत, तिन्ही त्याच्या 3 साइड्स आर इक्वल लक्षात घ्या. आणि त्याची साइड काय आहे प्रत्येकाची 2a. ते समजा ह्याला आपण ABC असं म्हणालो तर ही साइड जर लक्षात घ्या, इथून ही जी साइड आहे ती 2a, ही जी साइड आहे ती पण 2a, आणि ही जी साइड आहे लक्षात घ्या ती सुद्धा 2a. आणि त्यांनी काय सांगितले आपल्याला, हाईट काढायची आहे सर लक्षात घ्या. मग हाईट जर काढायची असेल तर आपल्याला लक्षात घ्या हे आपल्याला असं परपेंडिक्युलर काढावं लागेल लक्षात घ्या, नोन ॲज द डी. म्हणजे आपण लक्षात घ्या म्हटलं PD परपेंडिक्युलर टू BC लक्षात घ्या, PD परपेंडिक्युलर टू BC. ह्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणूया, रचना. बरोबर सर, कन्स्ट्रक्शन रचना आपण केली. आता काय आणखीन एक रूल काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोणाचा काय नियम आहे आठवा बरं. तर एव्हरी अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 मापाचा असतो, बरोबर आहे ना. एव्हरी अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, every angle of equilateral triangle is 60 डिग्री. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 मापाचा असतो, म्हणजे हा कोन लक्षात घ्या 60 मापाचा झाला, 60 डिग्री. बरोबर. आता लक्षात घ्या हा 90 आहे, हा 60 आहे, म्हणजे हा 100% 30 होणार आहे. बरोबर आहे सर, हा 100% काय होणार आहे, 30 होणार आहे. पण आपल्याला त्याची गरजच नाहीये. अपोजिट साइड ऑफ 60 आपण काढू शकतो. म्हणजे आपल्याला कुठला ट्रायंगल वापरायचा आहे सांगा सर. वी हॅव टू यूज द ट्रायंगल ADB, हा वापरायचा आहे सर. आणि हा 90 असल्यामुळं हा हायपोटेन्यूज, आणि अपोजिट साइड ऑफ 60 ही H हाईट. राईट सर. आता फक्त अपोजिट साइड ऑफ 60 हा वापरला म्हणजे झालं. म्हणजे इथं कसं होईल सांगा, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग अपोजिट साइड ऑफ 60 हे काय आहे बघा सर, AD आहे. AD इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज काय आहे सांगा सर, AB आहे. कळलं का बघा सर, हा AB आहे. तर या ठिकाणी एक आपल्याला थोडंसं आणखीन एक असं म्हटलं तर बरं होईल. हे आपण सगळं कशावरून करतोय सांगा सर, तर 30, 60, 90 थेरम वरून करतोय. आणि आपण कोणत्या ट्रायंगल मध्ये करतोय तेही सांगूया, खूप छान दिसेल ते. म्हणजे कसं होईल सांगा, इन ट्रायंगल ADB काय म्हणता येईल बघा सर, इन ट्रायंगल ADB बघा बरं, हा ब्लॅक ट्रायंगल बाय युझिंग 30, 60, 90 थिअरम असं जर म्हटलं तर ते आणखीन छान दिसेल ना कुठल्या थिअरमनुसार. मग अपोजिट साइड ऑफ 60, बरोबर सर, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग ह्याची अपोजिट साइड ऑफ 60 काय सांगा सर, AD इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज काय आहे बघा सर, AB. म्हणजे सर √3/2 इंटू हायपोटेन्यूज किती आहे, 2a. मग हे 2 ला 2 कॅन्सल झालं सर, हे 2 ला 2 कॅन्सल. देअरफॉर आन्सर इज √3a. देअरफॉर हाईट, दिस इज द हाईट, √3a. आणि त्यांनी सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाहीये सर. देअरफॉर इट इज युनिट्स, √3a युनिट्स. असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल, लक्षात घ्या इक्विलॅटरल ट्रायंगल. इथे एक बघा सर, हे खरं तर आता तुम्ही करू शकाल असं मला वाटतं, याला होमवर्क आपण देऊ शकू असं मला वाटतं. पहा सर, म्हणजे इथे आपण ट्रायंगल RST काढावा लागेल. हा इथे हे ट्रायंगल RST, बरोबर सर. आणि याच्यामध्ये अँगल S किती आहे सांगा, 90, हा 90. आणि मग लक्षात घ्या S जर सर हा R आणि हा T. अँगल T किती आहे सांगा सर, 30 डिग्री. देअरफॉर मग इथं अँगल R किती होणार, 60 डिग्री होणार सर, बरोबर आहे. इथं अँगल R किती होणार, 60 डिग्री होणार. इथे हा 60 डिग्री होईल, लक्षात घ्या. आणि मग ह्याच्यामध्ये मग लिहावं लागेल तुम्हाला, इफ अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल T इज इक्वल टू 30 डिग्री गिवन, देअरफॉर
अँगल आर इज इक्वल टू 60 डिग्री. लक्षात घ्या, कारण या ठिकाणी सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. आर एस त्यातलं दिलंय किती, RT12 आहे. हे RT12 दिस इज हायपोटेन्यूज. हां, मग तुम्हाला काय काढायचं आहे, आर एस काढायचं आहे. आर एस मीन्स ऑपोजिट साईड ऑफ, या ठिकाणी लक्षात घ्या 30. मग ह्याला काय म्हणायला लागेल, बाय 30-60-90 थेरम हे म्हणावं लागतं सर. बाय 30-60-90 थेरम, बाय 30-60-90 थेरम इट्स इम्पॉर्टंट. अपोजिट साइड ऑफ 30, बघा सर, अपोजिट साइड ऑफ 30 इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज. मग अपोजिट साइड ऑफ 30 काय आहे सांगा, आर एस इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज काय सांगा, RT. Therefore it is equal to RT ची व्हॅल्यू 12, 2 1 जा 2, 2 6 जा 12. त्यामुळं आन्सर किती आलं सांगा सर, 6. आणि सेंटीमीटर मीटर काही नाही आहे, देअरफॉर युनिट्स मराठीमध्ये त्याला एकक असं म्हणतात. आता आपल्याला काय काढायचं आहे, हे काढायचं आहे. लक्षात घ्या, 60च्या समोरची बाजू काढायची ST. मग त्याला म्हणता येईल पुन्हा बाय 30-60-90 थेरम. हे बाय 30-60-90 थेरम, बरोबर सर, बाय 30-60-90 थेरम. काय होईल, अपोजिट साइड ऑफ 60, बघा सर, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. अपोजिट साइड ऑफ 60 म्हणजे ST इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज याचा अर्थ RT, म्हणजे सर लक्षात घ्या √3/2 इंटू 12, म्हणजेच लक्षात घ्या 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6√3. काय आलं बघा सर, 6√3 युनिट्स. हे लक्षात घ्या, या ठिकाणी झालं. ST ची व्हॅल्यू, त्याने ST काढा. तर या पद्धतीनं सर आपल्याला लिहावं लागेल. इथे आपण बघतोय सर प्रॉब्लेम सेट 1 मधलं 5th एक्झाम्पल आहे. अगेन दिस इज द इक्विलॅटरल ट्रायंगल. अगेन द इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बघा सर. आणि इथं इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे आपण काय करणार सांगा, पुन्हा फिगर आली, तिन्ही बाजू समान, हिअर 3 साइड्स आर इक्वल. बरोबर, त्याचं नाव देऊया आपण ABC. आणि त्यांनी काय विचारलंय, हुज हाईट इज, त्यांनी सांगितले की त्याची फाइंड द लेंथ ऑफ द साइड म्हणले. ह्याची साइडची लेंथ काय घेऊया बघा सर, ह्याची साइड X मानूया. बरोबर आहे सर, ही साइड जी आहे ती आपण X मानूया, ती काढता येईल. लक्षात घ्या, आपल्याला ही साइड झाली सर X. आणि त्यांनी हाईट दिलेली आहे सर, दिस इज द हाईट, दिस इज द हाईट. आणि ती किती आहे सांगा सर, √3. आणि ह्याला काय नाव देऊ आपण, D. आता ह्याच्यामध्ये सर पहिल्यांदा आपण म्हटलं की लेट साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल BX. बरोबर आहे सर, ह्याची X मानली, प्रत्येक समभुज त्रिकोणाची बाजू बरोबर X मानू. हाईट तर √3 दिलीच आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल किती असणार सांगा सर, 60 डिग्री. त्यामुळं एव्हरी अँगल, बरोबर इथं एव्हरी अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल हा इज 60 डिग्री. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 असतो, हा 60, हा वरचा 60, हाही 60, सगळे 60. लक्षात घ्या, बरोबर आहे. तर आता आपल्याला घेत असताना लक्षात घ्या, X ची व्हॅल्यू काढायची आहे. लक्षात घ्या, मग एवढाच ट्रायंगल घेऊया, हा एवढाच ट्रायंगल. लक्षात घ्या, हा 90 आहे, हा 60 आहे, म्हणजे हा किती होणार सांगा सर, 30 होणार. आम्हाला त्याची गरज पण नाही आहे, म्हणजे 60च्या अपोजिट साईडवरनं संपून जाईल सर. पण 60-90 थेरम वापरायचा असल्यामुळे तो 30 आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. मग आपण असं म्हणूया, इन ट्रायंगल ADB, इन ट्रायंगल ADB, कॉमा angle D is equal to 90 degree, angle B is equal to 60 degree. बरोबर सर. आणि त्यामुळे अँगल BAD
अँगल BAD किती होईल सांगा सर? 30 डिग्री. मग ह्याच्यामध्ये आपल्याला अपोजिट साइड ऑफ 60 दिलेली आहे सर. त्याच्यावर आपल्याला हा हायपो काढता येईल. या रेड ट्रायंगलचा अपोजिट साइड ऑफ 90 हायपोटेन्यूज काढता येईल. कुठल्या थेरमनी? बाय 30, 60, 90 थेरम. त्यामुळे इथं म्हणता येईल बाय 30, 60, 90 थिअरम. बाय 30, 60, 90 थिअरम याच्यानुसार अपोजिट साइड ऑफ 60, अपोजिट साइड ऑफ 60, 60च्या समोरची बाजू √3/2 इंटू हायपोटेन्यूज. मग अपोजिट साइड ऑफ 60 किती आहे? कुठली आहे? AD आहे बघा सर. AD इट इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज कुठली आहे? AB. मग इथं लक्षात घ्या ही √3 आली. AD किती आहे? √3 इज इक्वल टू √3/2 इंटू AB. ही आपल्याला साईड काढायची. आता आपल्याला इथे पुन्हा लिहून घेऊया सर एकदा. बघा सर पुन्हा एकदा लिहून घेऊया. हे √3 इज इक्वल टू √3/2 इंटू AB. आता आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे सांगा? AB ची काढायची. मग हे √3 इथंच राहू दे. इकडून इकडं जाताना उलट होणार. √3/2चं 2/√3 म्हणजे हे √3 ला √3 कॅन्सल झालं बघा सर. हे शिल्लक काय राहिलं? 2 इज इक्वल टू AB. आणि ही AB ही काय आहे सांगा सर? साईड आहे. साईड ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर बरोबर आहे सर. AB ची व्हॅल्यू किती आहे सांगा सर? X आहे. देअरफॉर साईड इज इक्वल टू X इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. ही इक्विलॅटरल ट्रायंगलची साईड आली सर. त्यांनी साईड काढा म्हटलं होतं. आता आपल्याला पेरिमीटर काढायचं सर. पेरिमीटरला मराठीमध्ये परिमिती म्हणतात. पेरिमीटर मराठीत त्याला काय म्हणतात बघा सर? परिमिती. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पेरिमीटर? पेरिमीटर म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल साइड्स. पेरिमीटर म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल साइड्स. म्हणजेच काय येणार? AB प्लस BC प्लस AC. हा ट्रायंगल ABC चा पेरिमीटर परिमिती काढायची आहे. म्हणजे AB प्लस BC प्लस AC. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AB? X, BC X, AC X. दॅट इज 3X. दॅट इज 3 इंटू X. X ची व्हॅल्यू किती आली? 2. 3 2 6 सेंटीमीटर. Therefore पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल 6 सेंटीमीटर. त्यांनी सांगितलं होतं की लेंथ ऑफ दी साइड काढा आणि पेरिमीटर काढा ज्याची हाईट √3 आहे. तर हे एक्झाम्पल आपल्याला समजतं. एक बघ खूप छान असं एक्झाम्पल या ठिकाणी आहे. पेज नंबर 36 मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी नेहमीच सांगत आलोय की सॉल्व्ड एक्झाम्पल्स आर इम्पॉर्टंट रिगार्डिंग द एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोडवलेली जी उदाहरणं आहेत ती खूप महत्वाची आहेत. बघा इथं हा 90 डिग्रीचा अँगल आहे. आपण आकृती काढूया. लक्षात घ्या. हा 90 डिग्री आहे. दिस इज 90 आणि त्याचं नाव काय आहे बघा सर? B. आणि हा अँगल A इथं आहे सर. हा 30 डिग्री आणि ह्याला C म्हणूया. ABC. राईट. AC काय आहे? 14. तुम्हाला AB काढायचा आहे. लक्षात घ्या. अँड वी हॅव टू फाइंड आउट द BC. राईट. मग आता एक अँगल इथे सर अँगल A, अँगल B 90 आहे डिग्री. अँगल A इज इक्वल टू 30. त्यामुळे ऑब्व्हियसली अँगल C किती येणार सांगा सर? 60 डिग्री येणार. राईट. म्हणजे अँगल C हा 60 डिग्री झाला. का? सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते. ह्याच्यावरनं हा 60 मापाचा कोन आहे. मग आता आपल्याला 30च्या समोरची बाजू काढता येईल सर. ही याच्या हायपोटेनियसच्या निम्मी असते. अबाव 90 म्हणजे हायपोटेनियस. बरोबर आहे सर. मराठीत त्याला कर्ण म्हणतात. कर्णाच्या निम्मी असते. 14च्या निम्म 7. मग पण कुठल्या नियमाने? तर त्याला म्हणता येईल बाय 30, 60, 90 थेरम. म्हणजे इथं म्हणता येईल बाय 30, 60, 90 थिअरम. 30 लक्षात घ्या. 60, 90 प्रमेयानुसार अपोजिट साइड ऑफ 30. बघा सर. अपोजिट साइड ऑफ 30 इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज.
मग 30च्या समोरची बाजू काय आहे बघा सर, BC इज इक्वल टू 1/2 हायपोटेन्यूज काय आहे बघा, AC. मग BC ची व्हॅल्यू माहित नाहीये सर, लक्षात घ्या. इट इज इक्वल टू 1/2 इंटू AC ची व्हॅल्यू 14, 2 1 जा 2, 2 7 जा 14. Therefore BC is equal to 7. BC is equal to 7. काय शंका आहे का बघा सर? त्यात काही सेंटीमीटर मीटर नाही आहे, त्यामुळे इट इज युनिट्स, मराठीमध्ये एकक. आता सर आणखीन काय करता येईल, बाय 30-60 थिअरम आहे, अपोजिट साइड ऑफ 60 घ्यायचं आहे सर. Therefore अपोजिट साइड ऑफ 60, अपोजिट साइड ऑफ 60 इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोथेन्यूस. मग √3/2 इंटू, लक्षात घ्या इथं आलंच आहे, √3/2 इंटू हायपोटेन्यूज काय आहे बघा सर, हे √3/2 इंटू हायपोटेन्यूज आहे तो AC आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू, आणि 60च्या समोरची बाजू कोणती आहे, AB, राईट. इट इज इक्वल टू √3/2 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AC, 14. मग 2 1 जा 2, 2 7 जा 14, 7 √3. आन्सर किती आलं बघा सर, 7 √3 सेंटीमीटर व्हॅल्यू ऑफ AB. तर असं आपल्याला सर परीक्षेमध्ये लिहावं लागेल. 30 60 90 थिअरम हा लिहिणं आवश्यक आहे, बरोबर सर. तर जसं आता इथे हे लक्षात घ्या 14 होतं, तसं हे तर किती आहे सांगा, 6 आहे. तर मला असं वाटतं सर हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क करता येईल. तर मला असं वाटतं की हे आपण एक्झाम्पल होमवर्क करावं. इट्स अ क्वाइट इझी. इट इज द होमवर्क नंबर 6. 7 होमवर्क 6 झालेले आहेत, लक्षात घ्या. इट्स होमवर्क नंबर 7. हे आपण करावं. तरी तोंडी किती येईल बघा सर, 30च्या समोरची बाजू किती यायला पाहिजे सांगा, 6च्या निम्मी 3 यायला पाहिजे. इथे याचा आन्सर 3 येईल सर. व्हॅल्यू ऑफ MN इज आन्सर तुमच्यासाठी. आणि 60च्या समोरची बाजू किती येईल सांगा सर, √3/2 इंटू हायपोथेनियस म्हणजे 6, 2 3 जा 6, 3 √3. मला सांगा ह्याचं उत्तर किती यायला पाहिजे सांगा सर, 3 √3 आन्सर ह्याचं 3. आपण येते की नाही बघा, या ठिकाणी आपण हा प्रयत्न करावा, याच पद्धतीनं सोडवायचा आहे. अपोजिट साइड ऑफ 30 घ्यायची, नंतर अपोजिट साइड ऑफ 60 घ्यायची, 30 60 90 थिअरम लिहायचा आहे, हे सगळं दिलेचं आहे. सेम लेखन करायचं, फक्त 14च्या ऐवजी किती घ्यायचं सांगा सर, 6. पण इथं युनिट्स न म्हणता, इथं सर इथं युनिट्स सेंटीमीटर म्हणायचं नाही, इथं युनिट्सच म्हणायला पाहिजे, कळलं का. इथं जर सेंटीमीटर दिलं असेल तर मात्र इथं युनिट्सच्या जागी सेंटीमीटर म्हणायचं. इथं सेंटीमीटर दिलेलं आहे, त्यामुळे इथं तुम्ही सेंटीमीटर म्हणायचं या एक्झाम्पल मध्ये. ओके.